आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्यांसाठी आजच आपल्या आवाज जनतेच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटातून विजयी झालेल्या नगरसेवकांचा सत्कार सोहळा शहरातील श्रीराम मंदिर येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय. या कार्यक्रमात शिवसेनेच्या अहिल्यानगर संपर्क प्रमुख ॲडव्होकेट उज्ज्वला पोकळे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मनोहर पोटे यांनी भूषवलं. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख नंदकुमार ताडे, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नंदकुमार ताडे यांनी आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच तालुक्यातील नेतृत्व मनोहर पोटे यांच्याकडेच राहील असं स्पष्ट केलं. यावेळी मनोहर पोटे यांनी नगरविकास खाते शिवसेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ॲडव्होकेट उज्ज्वला पोकळे यांनी शिवसेना ही 80% समाजकार्य व 20% राजकारण या तत्वावर काम करत असल्याचं सांगत निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांनी निराश न होता पुढील काळात संघटनेसाठी कार्यरत राहावं असं आवाहन केलं. कार्यक्रमाच्या शेवटी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आज श्रीगोंदा तालुका शिवसेनेच्या वतीने आमचे तालुका अध्यक्ष नंदकुमारजी ताडे यांनी या श्रीराम मंदिरामध्ये आमच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा या ठिकाणी सत्कार समारंभ ठेवला. त्या समारंभासाठी उपस्थित या ठिकाणी ॲडव्होकेट उज्ज्वलाताई भोपळे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व आमचे शिवसैनिक असतील, नवनिर्वाचित नगरसेवक असतील, ज्यांनी नगरपालिकेमध्ये उमेदवारी केली असे सर्व आमचे उमेदवार असतील. या ठिकाणी सत्कार समारंभ पार पडलेला आहे. उद्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे श्रीगोंदा शहरामध्ये काम करत असताना आमच्या या नगरसेवकांनी सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निश्चय या ठिकाणी आम्ही सर्वांनी केलेला आहे. जनतेने जो काही कौल आम्हाला दिला आहे, निश्चितपणे आम्ही आज जरी 9 नगरसेवक निवडून आले असले तरी थोड्याफार फरकाने आमचे काही नगरसेवक या ठिकाणी हारलेले आहेत. नगराध्यक्षसुद्धा थोड्याशा मताने गेलेले आहेत. आपण जर पाहताल तर भारतीय जनता पार्टी पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, महाविकास आघाडी असेल, यांच्याशी शिवसेनेच्या इथून पाठीमागे 20 वर्षात कधीच या श्रीगोंदा तालुक्यामध्ये नगर परिषदेमध्ये नगरसेवक या ठिकाणी निवडून आलेला नाही. नव्याने अतिशय कमी वेळात 15 दिवसामध्ये आम्ही सेपरेट पॅनल करून या ठिकाणी 50% यशापर्यंत पोहोचू शकलो. हाच आमचा खऱ्या अर्थाने विजय आहे. मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेचे मनापासून आभार मानन. त्यांनी जो आमच्यावर विश्वास टाकला आहे आणि आमचे 9 नगरसेवक निवडून दिलेत. थोड्याफार फरकाने जरी काही उमेदवार गेले असले, नगराध्यक्ष गेले असले, तरी आम्ही उद्याच्या कालावधीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली इथं श्रीगोंदा शहरामध्ये काम करत असताना श्रीगोंदा शहराचा चेहरामोहरा बदलण्याचं काम निश्चितपणे या ठिकाणी केलं जाईल. आमचे 9 नगरसेवक सुद्धा नवीन उमेदीचे सर्व नवीन चेहरे आहेत, ते सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी नगरपालिकेमध्ये करतील अशी या ठिकाणी खात्री आहे. त्यामुळे उद्याच्या कालावधीमध्ये जनतेने जो विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू. नाही, महायुतीचे तिन्ही घटक पक्ष स्वतंत्र लढले. महायुतीतील आता मेन पक्ष भारतीय जनता पार्टी, त्यांचा तर सेपरेटच पॅनल होणार होता. राष्ट्रवादी बरोबर आम्ही प्रयत्न केला जुळवून घेण्याचा, परंतु त्यांनी लवकर निर्णय न दिल्यामुळे आम्हाला नाईविलाज असतो या ठिकाणी सेनेचा पॅनल करावा लागला. त्याचा आम्हाला तोटा झाला. परंतु उद्याच्या कालावधीमध्ये ठीक आहे, आता जो काही कौल जनतेने दिला आहे, निश्चितपणे 50% यश मिळणं नगर परिषदेमध्ये हे काही थोडं लहान यश नाही. त्यामुळं चांगल्या पद्धतीचे यश मिळाले. पहिल्यांदाच पॅनल करून हा विजय म्हणजे 100% विजयच आहे. याला काय आम्ही पराजय समजत नाही. उद्याच्या कालावधीमध्ये निश्चितपणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी शिंदे सेनेचं पॅनल कसं उभं करता येईल आणि शिंदे सेनेचे पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, कसे निवडून आणता येतील यासाठी आमचा प्रयत्न राहील. उद्याच्या कालावधीमध्ये आता सभागृहाचा विषय चालवत असताना काही गोष्टी अजून पुढे येणार आहेत. त्या जशा विषय पुढे येतील त्या पद्धतीने प्रत्येक पाऊल पुढे टाकत या ठिकाणी सर्व गोष्टी हाताळल्या जातील. या ठिकाणी क्रॉस मतदान झालं. आता थोडं जे काही राजकारण झालं त्याच्यात थोडंसं एक माझ्या असं निदर्शनास आलं की एक शहरात सेपरेट पॅनल केला आहे आणि मला टार्गेट करण्याचा सर्व पक्ष नेत्यांनी टार्गेट करण्याचाही प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. आमचा पराजय हा भारतीय जनता पार्टीने नाही केला, तर सर्व पक्ष नेत्यांना या ठिकाणी शहरातील नेतृत्व सेपरेट पॅनल करतंय आणि विजयी होतंय. हेच गोष्ट जरा थोडी खटकलेली दिसते. त्याच्यामुळे आम्हाला थोड्याफार मताने आमचं काही उमेदवार आणि नगराध्यक्ष पडलेले आहेत, पण तरी आम्ही खचून न जाता नव्या जोमाने या ठिकाणी काम करू.
खरंच खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आपले शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली आपले 9 नगरसेवक आज या नगरपालिकेमध्ये निवडून आलेत. आणि माननीय शिंदे साहेबांना आमची कायम विनंती राहील की आम्ही सर्वजण आपल्या भेटीला आपले आशीर्वाद घेण्यासाठी तर नक्कीच येऊ, पण आपणही आमच्याकडे लक्ष देऊन आपल्या श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी भरघोस आणि जास्तीत जास्त निधी देऊन आम्हालाही सहकार्य करावं. हे तर जे पक्ष नेतृत्व आम्हाला जसा आदेश देईल तसं तर आम्ही करणार. तेच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सगळी शिवसेना कायम त्यांच्या सोबत आहे. मनोहर पोटेंनी जे काम केलंय ते निश्चितच खूप कौतुकास्पद आहे. त्यांनी एवढ्या सगळ्या विरुद्ध वातावरणात पण स्वतःचे एक पॅनल उभं राहून जास्तीत जास्त प्रयत्न आणि संघर्ष करून आपले जे नगरसेवक आणले, 9 नगरसेवक तर आणलेच, पण थोड्याफार फरकाने सुद्धा आपले सर्वजण आल्यातच जमा आहेत. आणि इथून पुढच्या इलेक्शनमध्ये आम्ही पक्षाकडून त्यांना जास्तीत जास्त ताकद देण्याचा प्रयत्न करू. त्याच्यासाठी आम्ही पक्षामार्फत येणाऱ्या विविध योजना राबवण्यासाठी किंवा जास्तीत जास्त विकास कामांसाठी, सभा मंडप असू द्या, स्मशानभूमी असू द्या, किंवा शेतकऱ्यांसाठी आपल्या नगरमध्ये काही वाचनालय, लहान मुलांसाठी जिम असतील, ग्राउंड असतील, येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला काय चांगली कामं करता येतील हा सर्व विचार करून, त्याचबरोबर आमच्या महिला भगिनींचंही त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांच्यामध्ये एक स्वच्छतेविषयीची जनजागृती. आता सध्याही लसीकरण चाललंय त्यांचे 9 ते 45 वयोगटाच्या महिलांसाठी, ते गर्भाशयाचं कॅन्सर होणे म्हणून त्यांचं लसीकरण. ह्या सगळ्यांची पूर्ण जनजागृती मार्फत सगळीकडे माहिती देऊन आणि जास्तीत जास्त आपल्याला माननीय शिंदे साहेब किंवा आमच्या नेत्या डॉक्टर गोरेताई, माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने त्यांना विनंती करून त्यांच्यापुढे आपले प्रस्ताव नेऊन, तसंच आमचे सगळे नगरसेवक असतील, मनोहर भाऊ असतील, तालुका प्रमुख असतील, आम्ही सगळ्यांना सोबत जाऊन त्यांच्या कानावर हे सगळं घालून, इथली परिस्थिती घालून श्रीगोंदा शहराचा आपल्याला जास्तीत जास्त विकास कसा करता येईल याकडे निश्चितच लक्ष देऊ. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये जे आपले स्थानिक लेवलचे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, यांना सोबत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन, इथले पुरुष पदाधिकारी असतील, युवा पदाधिकारी असतील, महिला पदाधिकारी असतील, या सगळ्यांच्या नियुक्त्या होतील आणि सर्वांनी बरोबर विश्वासात राहून चांगले कामं करावं यासाठी आमचेही त्यांना नेहमीच सहकार्य असणार. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.